हे सगळे नेते मंडळी सांगतायत म्हणून मला मत देऊ नका. मला तुमचा काय थर्मामीटर असेल तर थर्मामीटर लावा. संपर्कात कसा मी राहिलो, माझ्यात काय बदल झाला, ही काळी पॅन्ट पांढरा शर्ट आणि अपेक्षित चप्पल, 30 वर्ष माझ्यात काही बदल नाही. कारण जनतेचं दुःख हे माझं दुःख आहे, त्याच्या समस्या माझ्या समस्या आहेत, त्यांच्या अडचणी माझ्या अडचणी आहेत, त्यांचं सुख माझं सुख आहे. त्याला ठेच लागते मला कळेल अशा प्रकारचे गेली 30-35 वर्ष आपण सामाजिक काम करतात. 100 वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराज दिल्ली शेतदिल्ली गावामध्ये जमीन दलितांना ती काढून घेऊन त्यांना उघड्यावर पोलिसांच्या कृपे त्यांना बाहेर काढणारी एक वृत्ती आपल्या या तालुक्यामध्ये आहे. ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला आपण ठेचणं या निवडणूक आपलं सर्वांचं काम आहे. पुन्हा आता गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली. पुन्हा आता त्या विरोधी पक्षात जाऊन पुन्हा पाटील खंजीर कुपसला त्या देवेंद्र फडणवीस बिचारा त्या गरीब माणसा उपमुख्यमंत्री पाटील. म्हणजे मी 35 वर्ष निदान परीक्षा दिली, 35 वर्ष मी त्यांच्यावर राहिलो, साहेबांच्यावर अनेक सुखदुःखात राहिलो आणि एका त्यानं आणलेल्या कठीण प्रसंगामुळं आम्ही चर्चा करून मी निर्णय घेतला. हा माझं व्यक्तिमत्व. मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो, तुम्ही सगळ्यांनी गावागावात काम करा. 1 लाख मतापेक्षा जास्त मी विजयी मतांनी झाल्याशिवाय राहणार नाही. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ हा. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. बंद बघितलो, एका बाजूला आपण विकास करत गेलो, एका बाजूला जी संधी मिळाली त्यामध्ये आपण गोरगरीब आणि सामान्य माणसाला दृष्टीआड आपण कधी केलं नाही, त्याला नजरेआड केलं नाही. आपण समाजासाठी काम केलं, त्याचा उल्लेख मगाशी केला. मी बंद बघितलो, हे सगळे नेते मंडळी सांगतायत म्हणून मला मत देऊ नका. मला तुमचा काय थर्मामीटर असेल तर थर्मामीटर लावा. संपर्कात कसा मी राहिलो, माझ्यात काय बदल झाला, ही काळी पॅन्ट पांढरा शर्ट आणि अपेक्षित चप्पल, 30 वर्ष माझ्यात काही बदल नाही. त्या कागदच्या बोळातून मी राहतोय. सकाळी 6:30 पासून 30 वर्ष अव्याहतपणाने तुम्ही मला मंत्री आणि आमदार केल्यामुळे 2-3 दिवस जातोय मुंबईला. कारण मंत्रिमंडळाची बैठक काही कागदाला गेली चौकात बोलता येणार नाही, त्याला मुंबईला जावं लागेल. ते सोडले म्हणून कुणी सांगावं, मला आला आणि वाटला नाही, मी त्याचं काम ऐकलं नाही, त्याला पत्र दिलं नाही किंवा फोन केला नाही. तो हसत कसा जाईल आयुष्यभर मी बघितलं. कारण जनतेचं दुःख हे माझं दुःख आहे, त्याच्या समस्या माझ्या समस्या आहेत, त्यांच्या अडचणी माझ्या अडचणी आहेत, त्यांचं सुख माझं सुख आहे. त्याला ठेच लागते मला कळेल अशा प्रकारचे गेली 30-35 वर्ष आपण सामाजिक काम करतात. मी काय त्यांचं नाव घेणार नाही. बंधूंना, आपल्या विरोधकाला तुरुंगात घालून त्याच्या कुटुंबियाला तुरुंगात घालून आपण आमदार होऊ शकतो अशी बघणारी प्रवृत्ती, ज्याचा उल्लेख मगाशी एका त्या अक्षयनी मुलांनी केला की 100 वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराज दिल्ली शेतदिल्ली गावामध्ये जमीन दलितांना ती काढून घेऊन त्यांना उघड्यावर पोलिसांच्या कृपे त्यांना बाहेर काढणारी एक वृत्ती आपल्या या तालुक्यामध्ये आहे. बंधू, ज्याचा उल्लेख मगाशी भायासाहेब मान्य मूल्याचं बोललं झालं असतं की बंधू भगिनींनो, मी ठीक आहे, मी पवार साहेबांचं नेतृत्व मांडलं. पवार साहेब मस्का काँग्रेस होते त्यापासून मी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं. म्हणजे मस्का म्हणजे ज्यावेळेला सरकार चिन्ह होतं त्यावेळेपासून 35 वर्षापेक्षा जास्त अनेक सुखदुःखात मी त्याच्यावर राहिलो. परंतु ही जी पाळी कुणी आणली ती ही प्रवृत्ती, नाही तर मी कशाला गेलो असतो पवार साहेबांना सोडून. म्हणून ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला आपण ठेचणं या निवडणूक आपलं सर्वांचं काम आहे. बंधूंनो, अनेक वेळा गुरुदक्षिणा मी दिली साहेबांना, अनेक निवडणुकीमध्ये साहेबांना मी पाठिंबा दिला, सुखदुःखात राहिलो. परंतु ह्या परिस्थितीत त्यांना सांगून त्यांनी समजून घेतलं आणि आपण ही कृती केली. दुसऱ्या बाजूला काय बंधूंनो, हे 4 वर्षापूर्वी गेले भारतीय जनता पक्षामध्ये होते, त्यांच्याकडून सगळी बदल्या करून आणल्या, सगळ्या विकास कामाचा निधी आणला, त्यात सगळा जेवढा काय करायचं ते भानगडी केल्या. मला देवेंद्र फडणवीस साहेब परवा आले, राष्ट्रपती मुर्मू जे आल्या होत्या वारणा नगरला, मी त्यांचं स्वागत केलं गाडीत जाताना. ते म्हणाले की हसन साहेब, जर 18, 20, 25
पत्र घेऊन जाणारा माणूस, आणि मला नंतर कळालं की कच्चे दलाल आहे, हा कसला राजा, मला ही भावना त्यांनी बोलून दाखवली. ठीक आहे, एवढं काम केलं, एवढं उपकार केलं, निदान एक तरी तुम्ही गुरुदक्षिणा द्यायची होती त्यांना. पहिल्या निवडणुकीच्या वेळेला तुम्ही 4 वर्ष काम करून घेतलं, त्यावेळेस तुम्ही अपक्षच राहिलात, पुन्हा त्याच्या पाठीत खंजीर खुपसलात. पुन्हा आता गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली, पुन्हा आता त्या विरोधी पक्षात जाऊन पुन्हा पाठीत खंजीर खुपसला. त्या देवेंद्र फडणवीस बिचारा त्या गरीब माणसा उपमुख्यमंत्री पाठीत. म्हणजे मी 35 वर्ष निदान परीक्षा दिली, 35 वर्ष मी त्यांच्यावर राहिलो, साहेबांच्यावर अनेक सुखदुःखात राहिलो, आणि एका त्यानं आणलेल्या कठीण प्रसंगामुळं आम्ही चर्चा करून मी निर्णय घेतला. हा माझं व्यक्तिमत्व. या 2 व्यक्तिमत्वाचा फरक आहे. मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो, तुम्ही सगळ्यांनी गावागावात काम करा. 1 लाख मतापेक्षा जास्त मी विजयी मतांनी झाल्याशिवाय राहणार नाही. इतका प्रचंड आत्मविश्वास या निमित्ताने आहे. मग आपण सर्वांनी एकजुटीनं काम करूया, आणि या निवडणुकीत आपण असा कुस्ती मारायची, सरळ छाताडावर बसायचं. आता त्यानं 2 हात वर करून सांगायचं, मी पडलो, उठ आता, तर उठायचं. आलं का लक्षात? मला एकदा या इचलकरंजीच्या सगळ्या माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांचं, मी दत्ता पाटील आणि सातापा साठे या दोघांचा पहिला मनपूर्वक आभारी आहे. कारण दत्ता पाटील आता इथंच राहिला, सातापा साठे बोरवडेला आला. ही 2 माझे पहिले इथले शिलेदार, ते सगळे फिरून सांगायचे. आणि मग आता दत्ता पाटील, मग त्याला इचलकरंजीकरांनी सगळ्यांनी मदत केली. मग राजू लोकरे, सदाशिव लोकरे आज दुर्दैवानं आपल्यात नाहीत. ही सगळी मंडळी, गाताडे फॅमिली तर आमच्या घरचीच फॅमिली आहे. मग विलासराव असतील, अमित असेल, आमच्या कारखान्याचे शेअर्स घेतले, जवळजवळ 4-5 हजार लोकांनी शेअर्स घेतले, इथं पैसे दिले. म्हणजे इतका प्रचंड तोफीक इथं आहे. सगळ्यांनी माझं मत आहे, विश्वासाशिवाय होऊ शकत नाही काम. साखर इथे देतो आपण, म्हणजे इतकं प्रचंड काम. आणि जवळजवळ 12,000 लोक हे मुंबईच्या लोकांनी शेअर्स घेतलेले आहेत, त्यांना साखर मुंबईत देऊन देतोय. हे आमचं कनेक्टिंग आहे, आमचं हृदय एकमेकाशी मिळेल आहेत, आमचे संपर्क आहेत. आणि त्यामुळं या एक अनैसर्गिक प्रेमामुळं आजपर्यंत आपली एकदा इचलकरंजीच्या सगळ्या संयोजकांचं, मग आमचे विकास पाटील तालुक्याचे अध्यक्ष असतील, शिवाजीराव पाटील असतील, आमचा सगळा संच असेल, त्यांचे इचलकरंजी सगळे नगरसेवक असतील, यांचाही मी मनपूर्वक आभारी आहे. त्यांनी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं. आता माझी विनंती आहे की एकदम सगळी गेला की आणि जीवनाला गोंधळ होईल. आपल्या कागलमधून जे लोक आलेले आहेत त्यांनी थांबून आपल्या गावाच्या लोकांना इचलकरंजी वाढावं आणि मग त्यांनी जेवावं अशी विनंती करतो. आणि मनपूर्वक आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराज. साहेब, आपण अजूनपर्यंत काळजीच घ्यायला लागलाय सगळ्यांची. आपलं कामाला सलाम. आपण विजयी विक्रमी विजय होणार आहात. यानंतर आपले सत्कार होते. अमित गाथाडे यांचा काल वाढदिवस झालाय आणि अतिशय विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. तर अमित गाथाडे साहेब यांना मुश्रीफ साहेबांच्या हस्ते सन्मानित केलं जाईल. त्याचबरोबर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.